नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेजचा पर्यावरणपूरक उपक्रम। तलाव, समुद्र आणि भूजल यांसारख्या जलस्रोतांमध्ये हानिकारक रासायनिक पदार्थ, प्लास्टिक मिळाल्याने पाण्याची गुणवत्ता खालावते, ज्यामुळे मानवाच्या आणि इतर सजीवांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात। याबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने नुकतेच अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य सौ पुष्पलता ठाकूर मॅडम यांच्या परवानगीने व ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख सौ कटके आर मॅडम व श्री वडतके SS यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव गावातील तळ्यावर इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना जलप्रदूषणाचे कारणे व उपाययोजना या घटकावर आधारित प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कचरा, शेतातील पाण्याचा वापर, सांडपाणी, त्याचबरोबर प्लास्टिकचा कचरा, तेलगळती इत्यादी घटकांमुळे होणारे जलप्रदूषण आणि या जलप्रदूषणाचे परिणाम जसे की त्वचारोग, पोटाचे आजार, श्वसनाचे आजार इत्यादी गंभीर आजार कशा पद्धतीने मानवास होतात याचे प्रत्यक्ष दर्शनी वर्णन सौ कटके मॅडम यांनी केलं। भूगोल विषय शिक्षक श्री वडतके सर यांनी सागरी जलस्रोतामध्ये जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या जी मानवाच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेली आहे, त्यावर कठोर उपाययोजना करण्याची गरज इयत्ता 11वीच्या सागरी संपत्ती व सागरी प्रदूषण या मुद्द्याला अनुसरून जलप्रदूषण व परिणाम त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली। त्यावेळी तळ्यावर कपडे धुणाऱ्या महिला सोबत इयत्ता 12वीतील विद्यार्थिनींनी जलप्रदूषण वाढण्याची कारणे व वाढते जलप्रदूषण याबाबत चिंता व्यक्त केली। तसेच व्यवस्थित नियोजन करून हा केर कचरा, प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या किंवा इतर हार फुले त्याचबरोबर इतर केर कचरा पाण्यात टाकला जाणार नाही व जलप्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करू असे आश्वासन तेथील उपस्थित लोकांनी दिले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पनवेल। पर्यावरण विषय संदर्भामध्ये जलप्रदूषण या घटकाची माहिती मिळवण्यासाठी आलेलो आहोत। जलप्रदूषण म्हणजेच काय, थोडक्यात कोण सांगेल? जलप्रदूषण सांगेल? जलप्रदूषण म्हणजे थोडक्यात पाण्यामध्ये झालेलं प्रदूषण, पाण्यामध्ये पडलेला केर कचरा। आता तुम्ही त्या साईडला बघता तुम्हाला प्लास्टिकची कागद वगैरे भरपूर दिसत आहे, तर ताई तिथे कपडे धुत आहे, या कोपऱ्यावर इकडे ताई कपडे धुत आहे। ठीक आहे, हे पाणी आपण कपडे धुण्यासाठी वगैरे लोकांची गरज म्हणून वापरू शकतात, पण त्याच्यासाठी ते पाणी स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे। हे असं जर कडेल कचरा लोकांनी टाकला, प्लास्टिकचे कागद किंवा अजून काही कचरा असेल तो टाकला तर ते पाणी प्रदूषित होतं आणि ते पाणी कुठल्याही वापरासाठी चांगल्या पद्धतीने वापर होत नाही। कारण खराब पाणी जर आपण वापरलं तर आपल्या अंगावरती फोड वगैरे येणं किंवा हातापायावरती ॲलर्जी उठणं हे प्रकार होतात। समजा ह्याच काही प्रदूषित पाण्यात कपडे धुवायला लागल्या की त्यांच्या हातावरती ॲलर्जी येऊ शकते आणि म्हणून आपण त्यांना एक चांगलं खूप गरजेचं आहे की पाणी प्रदूषित करू नका, पाणी स्वच्छ तर आपलं जीवन चांगलं। जलप्रदूषित झालं तर आपलं जीवन सुद्धा प्रदूषित होणार। मग हे प्रदूषण, जलप्रदूषण थांबवण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे? तुमच्याकडे कोण सांगेल मला? बोटवरती करायला येते सांगा। पाणी प्रदूषित होऊ नये किंवा हे थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? आत्मबोध करा, कोणाला येते त्याला? प्लास्टिक वापरणं कमी केलं पाहिजे आणि प्लास्टिक वापरलं तरी आपण तळ्यात न टाकता डस्टबिनला टाकायला पाहिजे आणि जर कोणी टाकायला दिला तर त्यांना प्लास्टिक सांगायला पण हे सगळे